श्री स्वामी समर्थ। चला तर मग खूप छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। रात्रीच्या जेवणामध्ये हलकं फुलकं जेवण हे सर्वांनाच माहिती आहे। त्याआधी जर व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या फेसबुक आयडीला नक्की फॉलो करा। कढई गॅसवर ठेवलेली आहे, त्यामध्ये मोहरी घातलेली आहे, जिरे घातलेले आहेत आणि खूप सारा लसूण घातलेला आहे एकदम बारीक चिरून, आणि एक कांदा बारीक चिरून घातलेला आहे। आवडत असेल तर जास्ती सुद्धा कांदा घालू शकता, खूप छान लागतो। आणि हे सगळ्यांनाच आवडणारी वस्तू आहे, सगळ्यांनाच आवडणारा पदार्थ आहे, ते म्हणजे पिठलं। आमच्या इकडे पिठलं म्हणतात, काही भागात झुणका म्हणतात। तर त्यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे, त्यानंतर हळद घातलेली आहे, लाल तिखट घातलेला आहे आणि मीठ घातलेलं आहे। मिठाने काय होतं, टोमॅटो तेलात टाकल्याच्या नंतर लवकर गाळ शिजल्या जातं, त्यामुळे आपल्याला मीठ घालायचं आहे। पण त्याआधी टोमॅटो छान असं गाळ शिजू द्यायचं आहे आणि आपल्याला पाहिजे तेवढं यामध्ये पाणी घालायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। कोथिंबीर तर खूप सारी घालायची आहे। ज्यावेळेस आपण कोथिंबीर कोणत्याही भाजीला घालतो त्यावेळेस अप्रतिम स्वाद येतो भाजीचा। आणि पीठ घेतलेलं आहे बघा, बेसन पीठ हे घरचं दळून आणलेलं आहे। छान असं थोडं थोडं पीठ घालून छान पळीच्या सहाय्याने किंवा उलटण्याच्या मदतीनं छान असं हटून घ्यायचं आहे। एकही गुटळी होत नाही, कारण पीठ थोडंसं जाडसर दळून आणायचं आहे। खूप बारीक जर पीठ असेल तर गुटळी होऊ शकते। हे बघा, एक सुद्धा गुटळी झालेली नाही आणि एकदम छान असं पातळ झणझणीत पिठलं तयार झालेलं आहे। जर तुम्हाला घट्ट आवडत असेल तर थोडंसं पीठ आणखी जास्त टाकायचं, पण घट्ट खाण्याऐवजी पातळ पिठलं खूप भारी लागते। एक ताट घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं पिठलं टाकलेलं आहे। आता मी तुम्हाला कसं खायचं सर्व करून दाखवणार आहे। त्यासोबत खिचडी केलेली आहे मुगाच्या डाळीची, आणि रात्रीच्या जेवणामध्ये खूप छान हे जेवण आहे, चविष्ट हलकं फुलकं। तुम्ही हे पिठलं भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता। पिठलं घेतलेलं आहे, त्यावरतून थोडंसं कच्चं तेल टाकलेलं आहे आणि खिचडी अशी चिकट केलेली आहे, खूप अशी मोकळी केलेली नाही। ज्यावेळेस आपण खिचडी शिजायला टाकतो त्यावेळेस डाळ घ्यायची आहे। डाळ किती घ्यायची आहे, 2 वाट्या जर तांदूळ घेतलेला आहे तर 1 वाटी मुगाची डाळ घ्यायची आहे। त्यांनी खिचडीची चव एकदम अप्रतिम लागते। आणि पाणी आपल्याला थोडंसं जास्त टाकायचं आहे, जेणेकरून तांदूळ छान असा मऊ शिजल्या जातो आणि चिकट होते। आणि चिकट झाल्याच्या नंतर असं पिठलं आणि तशा पद्धतीची खिचडी, आ हा हा मस्त। कांद्याची पात घेतलेली आहे। व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। श्री स्वामी।